जगाच्या पाठीवरती आपण असा कोणता देश पाहिलाय का किंवा कोणतं असं राज्य पाहिलंय का की तिकडच्या स्थानिकांनी त्यांच्या भाषेचा आग्रह धरला म्हणून ज्या बाहेरून आलेत त्यांनी त्यांचा विरोध करावा, त्यांच्या विरोधात आंदोलन करावं? तर नमस्कार, तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये नुकताच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय जाहीर केला ज्यानुसार जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी कंपल्सरी करण्यात आली आहे. जर ते मराठी बोलणार नसतील तर त्यांचा परवाना रद्द होणार आहे. तर सर्वात पहिलं तर आम्ही या परिवहन मंत्र्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे अभिनंदन करत असताना आम्ही त्यांना सावध राहण्याचा सुद्धा इशारा देतोय. कारण का ते ज्या पक्षासोबत आहेत, जो भाजप हा नावाचा जो पक्ष आहे, त्याच पक्षाने 2014ला सत्तेत आल्यानंतर रिक्षाचं परमिट खुलं केलं होतं. जे परमिट खास करून मराठी माणसाकडे होता, जो रोजगार खास करून मराठी माणसाकडे होता, तो तोडण्याचं काम कुठे ना कुठे तत्कालीन भाजप सरकारने आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. मी स्वतः एका रिक्षा चालकाचा मुलगा आहे. आमच्या तेव्हाच्या परमिटला 3 वर्षाला जवळजवळ लाख ते 1.5 लाख समोरची व्यक्ती लोन काढून द्यायचा. म्हणजे मराठी माणसाचं तेव्हाच्या मध्यमवर्गीय घरामध्ये असं असायचं की परमिटचे पैसे येणार आहेत तर आता काहीतरी घरामध्ये नवीन घडणार आहे. मात्र ह्या तेव्हाच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप सरकारने तेव्हा परमिट एक खुलं केलं. जे खुलं केल्यामुळे जे एक्झिस्टिंग जे आम्ही मराठी माणसांकडे परमिट होतो त्याची व्हॅल्यू झाली 0 आणि नवीन जो तो आला, बाहेरून आला, त्याने रिक्षाचा परमिट घेतला आणि मराठी माणसाची किंमत झाली 0. मात्र ह्या सगळ्यातला कुठे ना कुठे पुन्हा एकदा दिलासा दिसेल असा कुठेतरी निर्णय झाला की मराठी जर येत नसेल तर त्याचा परवाना रद्द होईल. आणि असं होत असताना हे जे काही परप्रांतीय बाहेरून आलेले आहेत ते असं म्हणतात की 12 तारखेला का 13 तारखेला ते लोक आंदोलन करणार आहेत, मुंबई जाम करणार आहेत, मुंबईतल्या मराठी माणसाचे नाके वाढणार आहेत. तर मला त्यांना सांगायचंय की बाबांनो, बंद कराच, संप कराच आणि तो कायमचा करा. तुमच्या राज्यात निघून जे आमचे हाल होतील, आम्हाला जायला मिळणार नाही, घरात राहू, जे व्हायचंय ते आमचं होऊ देत. आम्हाला जो काही त्रास सहन करायला लागणार आहे तो लागूच देत. मात्र तुम्ही आता निर्णय घेतला संप करायचा, तो संप कायमचा करायचा. आणि मी पुन्हा एकदा मंत्री महोदयांना सांगणार आहे की तुम्ही ज्या पक्षासोबत आहात, भाजप नावाच्या पक्षासोबत आहात, त्याच्यापासून सावधान राहा. या निर्णयापासून मागे फिरू नका. संपूर्ण महाराष्ट्रातली मराठी जनता तुमच्या सोबत आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर सामान्य मराठी माणूस लागणार असेल तर आम्ही सर्व तुमच्या मदतीला येऊ. मात्र आता थांबायचं नाही.